नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रत्नागिरी शहरातील अंमली पदार्थाच्या वाढत्या तस्करीला लगाम घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या विशेष कारवाईत सुमारे 42,000 रुपये किमतीचा ब्राऊन हिरोईन सदृश्य अंमली पदार्थ जप्त केला असून या प्रकरणी एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अंमली पदार्थाची खरेदी विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. 27 एप्रिल रोजी दुपारी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आणि त्यांचे सहकारी शहरात गस्त घालत होते. यावेळी पॉलिटेक्निकल कॉलेजच्या मागील बाजूला असलेल्या गगनगिरी मठ रस्त्यावर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळली. पोलिसांनी तातडीने त्याची चौकशी करून पंचसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अंमली पदार्थ सापडले. या कारवाईत पोलिसांनी साहिल अजीज सुवर्ण दुर्गकर वय 30 राणा राजीवडा बांध रत्नागिरी याला अटक केली आहे. त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 3.5 ग्राम वजनाचा ब्राऊन हिरोईन सदृश अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 42,000 रुपये इतकी आहे. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.